नमस्कार, सुप्रभात. मी मनश्री पाठक. आता बघणार आहोत बातम्या सुपरफास्ट 50. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पारडं जड. 30 जागांसह जनतेची महाविकास आघाडीला पसंती, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं. देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी अमित शहांना निरोप दिला. मोदींचा 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. सामन्यातून नरेंद्र मोदींवर टीका. बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का. 7000 मतांनी पराभव. बजरंग सोनवणेंनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली. मी कुणाचं नाव घेऊन जिंकून आणा किंवा पाडा असं म्हटलं नाही. लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आमच्या मराठ्यांच्या मतांना देशात किंमत आल्याचंही जरांगेंचं वक्तव्य. बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगेंची भेट. मी राजकारणी नाही. निवडणूक जिंकल्यानंतर बजरंग सोनवणे सहज भेटायला आले. भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. जालना लोकसभेत भाजपला मोठा धक्का. सलग 5 वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवेंचा मोठा पराभव. काँग्रेसच्या कल्याण काळेंचा जालन्यात विक्रमी विजय. जालन्यात काँग्रेसच्या कल्याण काळेंच्या जल्लोषात झळकले जरांगेंचे बॅनर. चाल्याच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याच्या चर्चा. बारामतीत पवारच पॉवरफुल. सुप्रिया सुळे सलग 4थ्यांदा खासदार. नणंद भाऊजाईच्या अटीतटीच्या लढतीत सुळेंचा विक्रमी विजय. सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवार गटाला मोठा धक्का. झालं गेलं गंगेला वाहिलं. मी राजकारणात फक्त सेवेसाठी. मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मी बारामतीकरांचे आभार मानते. विजयानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. साताऱ्यात उदयनराजे सलग 4थ्यांदा खासदार. पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा दारुण पराभव. आपण नीट वागलं की त्याची पोचपावती मिळत असते. साताऱ्यातून विजयानंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे. शाहू महाराज छत्रपतींचा कोल्हापुरात विक्रमी विजय. शाहू महाराजांकडून महायुतीच्या संजय मंडलिकांना पराभवाची धूळ चारली. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचा डंका. भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा पराभव. हा विजय जनतेचा आहे. मला खासदार म्हणून निवडून आणल्याबद्दल जनतेचे मनापासून आभार. काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची प्रतिक्रिया. सांगलीत विशाल पाटलांच्या जल्लोषाच्या रॅलीत काँग्रेसचे झेंडे. विशाल पाटील महाविकास आघाडी सोबतच आहेत. विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. सोलापुरात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेंची बाजी. भाजपच्या राम सातपुतेंविरोधात मतदारांचा कौल. पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरांचा 1.5 लाखांनी ऐतिहासिक विजय. ठाकरे गटाचे कांबडी आणि बवियाचे राजेश पाटलांचा पराभव. भाजपचा गड असलेल्या विदर्भात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी. विदर्भात एकूण 10 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा विजय. नागपूर, बुलढाणा आणि अकोल्याची जागा राखण्यात महायुतीला यश. अमरावतीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांना पराभवाची धूळ चारली. अमरावतीत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या नवनीत राणांचा दारुण पराभव. नागपुरात भाजपच्या नितीन गडकरींची हॅट्रिक. नितीन गडकरी सलग 3ऱ्यांदा खासदार. नवनीत राणा न्यायालयात जिंकल्या पण जनतेच्या कोर्टात हरल्या. रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणा जिंकल्या असत्या. नवनीत राणांच्या पराभवावरून बच्चू कडूंचा रवी राणांना टोला. अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीच्या निलेश लंकेंची बाजी. निलेश लंकेंनी सुजय विखेंना केलं 4 मुंड्या चीत, तर सुजय विखेंना विजयाचा गड राखण्यात अपयश. आता गोरगरिबांची कामं करायची. कुणावरही टीका करायची नाही. कुणाच्या विरोधात बोलायचं नाही. विजयानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया. जळगावात भाजपच्या स्मिता वाघ यांची 1.5 लाखांच्या मताधिक्यानं बाजी. ठाकरे गटाच्या करण पवारांचा पराभव. शिंदे गटाच्या ताब्यात असलेला गट ठाकरे गटानं खेचून आणला. शिर्डीत भाऊसाहेब वागचौरेंचा 57,000च्या मताधिक्यानं विजय. जनतेचा शिंदे गटाच्या सदाशिव लोखंडेंच्या विरोधात निकाल. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकरांचा 2ऱ्यांदा ऐतिहासिक विजय, तर मतदारांचा अजितदादा गटाच्या अर्चना पाटलांच्या विरोधातला कौल. मावळमधून श्रीरंग बारणे सलग 3ऱ्यांदा खासदार. ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंची खासदारकी हुकली. पुण्यात महायुतीच्या मुरलीधर मोहोळांची बाजी. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची खासदारकीची संधी मात्र हुकली. खालच्या पातळीवर प्रचार झाला, मात्र पुणेकरांनी त्याला दाद दिली नाही. पुणेकरांच्या विश्वासाला महायुती कधीही तडा जाऊ देणार नाही.
विजयानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया. रायगडमध्ये महायुतीच्या सुनील तटकरेंची विजयाची घोडदौड कायम, तर महाविकास आघाडीच्या अनिल गीतेंची खासदारकीची संधी हुकली. सिंधुदुर्गात नारायण राणेंची बाजी, राणेंकडून विनायक राऊतांचा पराभव, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची खासदारकीची हॅट्रिक हुकली. बुलढाण्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव चौथ्यांदा खासदार, तर ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांचा पराभव. चंद्रपुरात महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकरांची बाजी, चंद्रपुरात काँग्रेस गड राखण्यात विजयी, भाजपचे सुधीर मुनगंटीवार पराभूत. लातूरमधून काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंचा डंका, तर भाजपच्या सुधाकर शृंगार यांची पुन्हा खासदारकीची संधी हुकली. छत्रपती संभाजीनगरमधून शिंदे गटाचे संदीपान भुमरेंचा ऐतिहासिक विजय, खासदार राहिलेल्या जलील यांचा पराभव, तर ठाकरे गटाच्या खैरेंनाही धक्का. गडचिरोलीत काँग्रेसचे नामदेव किरसान यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली, भाजपचे अशोक नेते यांची खासदारकीची संधी हुकली. नंदुरबारमध्ये काँग्रेसचा कमबॅक, काँग्रेसच्या गोपाल पाडवींकडून भाजपच्या हिना गावितांचा दारुण पराभव. नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांचा मोठा पराभव, काँग्रेसचे वसंतराव चव्हाणांची बाजी. हातकणंगलेमधून शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी, ठाकरे गटाच्या सत्यजित पाटलांचा पराभव, तर राजू शेट्टींच्या पदरीही निराशाच. हिंगोलीतील ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी, तर शिंदे गटाच्या बाबूराव कोहळीकरांचा पराभव. वर्ध्यात शरद पवार गटाचे अमर काळेंनी विजयाचा गुलाल उधळला, तर भाजपचे खासदार राहिलेले रामदास तडस यांचा दारुण पराभव. दिंडोरीत शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांचा जोरदार विजय, विद्यमान खासदार भारती पवारांना पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागला. माढ्यातून पवार गटाचे धैर्यशील मोहितेंचा डंका, तर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना मोठा धक्का. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रेंनी गड राखला, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना फटका. परभणीत ठाकरे गटाच्या संजय जाधवांची हॅट्रिक, ठाकरे गटाची विजयी घोडदौड कायम, तर महायुतीच्या रासप उमेदवार महादेव जानकरांचा पराभव. यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी, शिंदे गटाच्या राजश्री पाटलांचा पराभव. लोकसभेचा निकाल अनेकांना विचार करायला लावणारा, लोकांची मानसिकता समजली असेल तर कदाचित ते वेगळा विचार करतील, शरद पवारांचा अजित पवार गट आणि शिंदे गटावर निशाणा. आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक, लोकसभेत महाराष्ट्रात केलेल्या कामगिरी संदर्भात बैठकीत चर्चा केली जाणार. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, विरोधी पक्ष मोदींविरोधात एकत्र आल्याने काँग्रेसला निश्चित यश मिळालं, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया.